महायुती 7वा उमेदवार देणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी फक्त हूल दिली आणि प्रियंका चतुर्वेदी ते अंबादास दानवे अशी वेगवेगळी नावं पुढे करणाऱ्या मवियासमोर शरद पवारांना उमेदवार करण्यावाचून पर्याय उरला नाही। देवेंद्र फडणवीस यांच्या केवळ दबाव तंत्रामुळे महाविकास आघाडीला शरद पवारांचं नाव पुढे करावं लागलं। याही वयात शरद पवारांना मैदानात उतरावं लागलं। देवेंद्र फडणवीस यांचं दबाव तंत्र नेमकं कशासाठी होतं हे पुढे सांगणार आहे, मात्र त्या दबाव तंत्राचा परिणाम काय झाला हे आधी सांगतो। जोवर भाजप किंवा देवेंद्र फडणवीसांच्या गोटातून 7व्या उमेदवाराची चर्चा होत नव्हती तोवर प्रियंका चतुर्वेदींपासून वेगवेगळ्या नावांवर महाविकास आघाडीतले वेगवेगळे नेते वेगवेगळं भाष्य करत होते। आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदींसाठी फॉर होते, तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते पद मिळावं म्हणून काँग्रेसलाही ही जागा हवी होती। मात्र देवेंद्र फडणवीसांच्या गोटातून 7व्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली आणि शरद पवारांच्या नावाशिवाय महाविकास आघाडी समोर पर्याय उरला नाही। कारण शरद पवार मैदानात असतील तर त्यांच्या ज्येष्ठतेचा अनुभवाचा विचार करत भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार नाही हे निश्चित होतं। आता देवेंद्र फडणवीस हे दबावतंत्र का खेळले त्याची 3 कारणं आहेत। क्रमांक 1, शरद पवारांशिवाय महाविकास आघाडी समोर पर्याय नाही। उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचं नेतृत्व करू शकत नाहीत। शेवटी पवारांनाच याही वयात मैदानात उतरावं लागलं अशी प्रतिमा निर्माण करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले। क्रमांक 2 म्हणजे महाविकास आघाडीत एकसंधता नाही, एकवाक्यता नाही। राज्यसभेच्या एका छोट्याशा जागेवरनं महाविकास आघाडीतले नेते एकमेकांसोबत भांडतायत हे दिसून आलं। तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची महाविकास आघाडीमध्ये असलेली दहशत या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आली। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी 7वा उमेदवार देणार अशी फक्त हूल दिली आणि जे साध्य करायचं होतं ते साध्य केलं। देवेंद्र फडणवीसांच्या या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।